ओके. तर आता आपण ऐकूया इंटरव्ह्यूचे काही पार्ट्स आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निवांत डिस्कशन जे की बॅकग्राऊंडमध्ये ऐकायचं आहे. ओके, जस्ट अ रिमाइंडर. कि बीजेपी पिक्चर में नहीं थी। ये इंडिया अगेंस्ट करप्शन का जो आंदोलन हुआ उसमें टीम अन्ना तो नाम है, अन्ना को कुछ समझ नहीं थी और वो कहाँ उसको उनको इस्तेमाल किया जा रहा था जैसे आजकल महाराष्ट्र में भिड़े गुरु जी को किया जा रहा है। तो अन्ना एक प्यादा था लेकिन अरविंद केजरीवाल ही ब्रेक थे और उस टाइम में ट्रोलिंग। ओके, आता आपण ह्याच्यावर बोलूया की ती जी इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट होती, अण्णा हजारे वॉज द गॅल्वनायझिंग फॅक्टर ॲक्च्युली त्याच्यामध्ये, ॲज फार ॲज आय रिमेंबर, की अख्ख्या इंडियातून की सपोर्ट शुरुआत हुई पहली। मिळाला होता. कारण अण्णा हजारे एकदम असं नॉन थ्रेटनिंग कॅरेक्टर होतं आणि ही रिमाइंडेड एव्हरीबडी ऑफ गांधीजी आणि त्याच्यामुळं पॅन इंडिया सपोर्ट मिळालेला त्या मुवमेंटला. आणि इनफॅक्ट पीपल डिड नॉट केअर की ते जन लोकपाल बिल काय किंवा जन लोकपाल येईल त्याचं काय होईल. आणि बट त्यांना एवढंच वाटत होतं की किंवा माझ्यासारखं सपोर्टर की अण्णा हजारे एक ऑनेस्ट माणूस आहे आणि ही इज फायटिंग अगेन्स्ट करप्शन. आणि काँग्रेसच्या अगेन्स्ट करप्शनची एक सस्पिशन सगळ्यांना होती, कारण खूप वर्ष होते आणि काँग्रेसमध्ये असं काही ॲक्टिव्ह हे नव्हतं, लीडरशिप नव्हती की जी गॅल्वनाइज करेल सगळ्यांना. सोनिया गांधी असंच कोणाला तरी ठेवलेलं, मनमोहन सिंगला उगीचच ठेवलेलं. तर म्हणजे ऑलरेडी एक राग होता काँग्रेसच्या अगेन्स्ट की इंडिया म्हणजे ऑब्व्हियसली इतके वर्ष आहे, काही स्लो होती एकदम डेव्हलपमेंटची ग्रोथ त्या काळात. आणि अण्णा हजारे एक एकदमच चांगली पर्सनॅलिटी म्हणून पुढे आले होते आणि लोकांचा सपोर्ट ॲक्च्युली अण्णा हजारेंना होता. सो आय वुडंट से की ते एक प्यादे होते. आणि अजून ओके, चल पुढं ऐकू आता काय म्हणतात. और उसी टाइम का सोशल मीडिया वगैरह फलने फूलने लगा। तो ट्रोलिंग के सारे जो प्रॉब्लम्स हैं या निगेटिविटी है या एक आदमी को टारगेट करके उसकी पूरी खाल उतारना है बिना वजह, ये सारी चीजें उस टाइम में इंडिया अगेंस्ट करप्शन के लिए लोग किया करते थे। जो अरविंद केजरीवाल के वो परिवर्तन और एक संस्था थी उसके जो बाशिंदे थे। ओके, आता ह्याचं असं म्हणतं आहे की ट्रोलिंग करायचे ऑन बिहाफ ऑफ इंडिया अगेन्स्ट करप्शन. आता तुमच्या अगेन्स्ट जितके पण लोक असतात ते तुम्हाला असं वाटतं की ते ट्रोलच करतात. हे काय म्हणतात त्याला, इंटरनेटचा एक फेनॉमेनन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर एका साईडचे नाही आहात आणि त्या साईडचे सपोर्टर्स जर तुम्हाला ऑनलाईन खूप दिसले तर तुम्हाला आयदर असं वाटतं की ते येडे आहेत, नाहीतर त्यांना पैसे दिलेले आहेत, नाहीतर ते ट्रोल करतात तुम्हाला. पण हे ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जातं कोणाला पण, इन्क्लुडिंग मी, की तुमच्या अपोजिट साईडला पण एक खूप सपोर्ट असू शकतो एखाद्याला. आणि ते लोक ऑनेस्टली पण ऑनलाईन येतात. जसं की आत्ताच मी म्हणलं तर आता मी मोदींच्या अगेन्स्ट आहे, पण मोदींचे सपोर्टर्स आहेत. आणि कुठलंही त्यांच्या रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी असेल ऑनलाईन तर एकदम असे सपोर्टमध्ये त्यांच्या मेसेजेस करतात. आता ह्याचा अर्थ असा नाही की ते ट्रोलच करत आहेत, ते ऑनेस्टली सपोर्ट करत आहेत मोदींना. सो असं नाही आहे की ट्रोलच होत आहेत, ऑनेस्ट सपोर्ट असू शकतो दुसऱ्या साईडला. और यहां तक कि ये मॉडल इतना डेवलप था उस वक्त भी उनका कि विदेश से भी करते थे। हां, तर आता इंडिया अगेन्स्ट करप्शनला मी जसं बोललो पॅन अमेरिका सपोर्ट काय, इंटरनॅशनल सपोर्ट पण होता. तर ऑब्व्हियसली कोण ना कोणतरी फॉरेनमधून पण ह्यांना. आणि असं होतं ना की कधी नव्हे ते एक नॅशनल मुवमेंट आली होती इंडियामध्ये. कारण त्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल सगळं ब्रोकन होतं. म्हणजे कर्नाटकाचे पॉलिटिशियन्स तर नॉर्थला माहिती पण नसतात, UPचे पॉलिटिशियन्स महाराष्ट्राशी काय संबंध नसतो. सो पॅन अमेरिका अशी कुठली मुवमेंट आली नव्हती त्या काळात, सगळं ब्रोकन असायचं. तर कधी नव्हे त्या अण्णा हजारेंमुळे सगळे एकत्र आलेले. सो ऑब्व्हियसली त्या मुवमेंटच्या अगेन्स्ट कोणी काय बोललं तर इंटरनॅशनली पण जे इंडियन्स आहेत ते ट्रोल करणार आहेत किंवा तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज करणार. ह्याचा अर्थ असा नाही की एक ऑर्गनाइज मुवमेंट होती, इट्स वॉज जस्ट अ ग्राउंड लेवल सपोर्ट.
उस समय, क्योंकि मुझे लंदन से भी मैसेज आया कि मैंने आज तक गया था कि मुझे गाली देने वाले। तो ये सारे लोग अरविंद के दीवाने थे, और आपको तो मालूम है उस टाइम में पुण्य प्रसून वाजपेयी से लेकर आज बोलते हैं अगेंस्ट करप्शन के, तब वो वैलेंटाइन डे पे भगत सिंह की जयंती मनाकर अरविंद की वो छवि सुधारने में लगे हुए थे, आज तक में थे। आशुतोष ने तो लाइव में मुझे झूठ बोल दिया था, मैंने झूठा हूं ऐसा बोल दिया था। जहां तक कि रविश और राजनीत जैसे लोग भी अन्ना के आंदोलन के दीवाने थे, और ये सारे पत्रकार जो थे वो अरविंद केजरीवाल के कहने से, मैं पूरा दिल्ली में उस टाइम में दिल्ली में ही रहा था। तो 2011 से करीब करीब 2015 तक मैंने देखा, मेरे जीवन के वो टाइम तो वेस्ट हो गया, लेकिन मैंने जो देखा मोदी जी के आने के पहले, ये वही मोदी जी के लिए आज यानी पूरे बीजेपी के जो मोदी मीडिया हम बोल रहे हैं वही काम अरविंद के लिए कर रहे हैं। और इस तर गोदी मीडिया आत्ता ह्याच्यामुळे म्हणतात की मोदींना घाबरून जो मीडिया किंवा विकत घेतलेला मीडिया आहे तो मोदींच्या साईडनी बोलतो. पण त्या काळात एक ॲक्च्युअल एक्साइटमेंट होती. जसं की मी त्या काळात यू एसमध्ये होतो. त्याच्या 2 वर्षांपूर्वीच ओबामाचं इलेक्शन झालेलं यू एसमध्ये, आणि आय हॅड फेल्ट द एक्साइटमेंट इन यू एस जेव्हा ओबामाचं इलेक्शन झालेलं, जेव्हा त्याचे स्पीचेस व्हायचे. आणि सिमिलर एक्साइटमेंट इंडियामध्ये बघायला मिळालेली जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनची मुवमेंट होती, आणि जेव्हा केजरीवाल वॉज वन ऑफ द लीडर. सो असं नाही की ते जे कुठले रिपोर्टर्स होते ते गोदी मीडियासारखे अरविंदला प्रॉपअप नव्हते करत, बट देर वॉज अ जेन्युइन एक्साइटमेंट. आणि जर ती तुम्ही विसरले असाल कोणी पण, तर जेव्हा केजरीवाल दिल्लीचा प्राईम मिनिस्टर झालेला, चीफ मिनिस्टर पहिल्यांदा, तेव्हा त्याचं स्पीच बघा, त्याचे स्पीच ऐकण्यासाठी मी पण बघितलेलं, त्याचं लाईव्ह ऐकलं होतं स्पीच. एकदम एक्साइटिंग स्पीच होतं, आणि ग्राउंडवर पण खूप लोक आले होते अटेंड करायला. आणि सो देर वॉज अ जेन्युइन एक्साइटमेंट अबाउट केजरीवाल. सो त्यामुळं जे काय पत्रकार त्या काळात ऑनेस्ट होते, कारण त्या काळात पत्रकार काय विकले गेलेले नव्हते. आता कसं पत्रकारांवर कोणाला विश्वास नाही, पण त्या काळात विकल्या गेलेले पत्रकार मोजकेच होते. सो आय वॉन्ट बी सरप्राईज की ते फार केजरीवालला सपोर्ट करायचे त्या काळात. में एक एक इतना भी झूठ नहीं है। मैंने वही यही पत्रकार जो है जिनके 14 लोगों के नाम लिए हैं, वो वही मैं जाता था डिबेट के लिए। श्वेता सिंह बैठी थी, मुझे पूरी बात बोलने ही नहीं दी जाती थी कि कुमार विश्वास शुरू हो जाता था। हां, कारण कुमार विश्वास आणि ह्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीज होते त्या काळातल्या. ते त्यांच्याकडे सगळी TRP होता, तर ऑब्व्हियसली त्याला बोलू देणारच. फिर और कोई यहाँ इंडिया अगेंस्ट करप्शन का शुरू हो जाता, फिर उसके आप पार्टी बनी, उन्होंने ट्रोल करना शुरू किया। तो ये ट्रोलिंग का सबसे पहला टारगेट तो मैं रहा हूँ, और के परिवार या बीजेपी ने कभी कोई ओरिजिनल चीज नहीं है। उन्होंने महापुरुषों तक दूसरों के उठाए हैं और उनको ग्लोरीफाई किया है बस। तो वो ट्रोलिंग है, ये सोशल। आता हे मला ह्याची हिस्ट्री काय माहिती नसेल आर एस एसची, पण कोणी पण इन जनरल आर एस एसचं काही वाईट बोलत असेल तर म्हणजे मला काय हरकत नाही आहे. माझा ना सोयर ना सुतक आहे त्या बाबतीत. मीडिया का इस्तेमाल है, या आईटी सेल्स बनाना है, या एक पूंजीवादी है उसको पूंजीपति को पकड़ के आईटी सेल उसको बनाने को मजबूर करना है, ये अरविंद ने सब कुछ किया है। जबकि आज की तारीख में जो कांग्रेस को लड़ना पड़ रहा है उसकी जिम्मेदार कांग्रेस है। उस वक्त मैं देख रहा था कि सारा प्रशासन और शासन अरविंद की मदद कर रहा था, अरविंद के खिलाफ एक FIR लेने के लिए भी इनकार कर रहे थे। जब सरकार में कांग्रेस वो नारायण स्वामी कारण त्या काळात ऑनेस्ट होते लॉ, म्हणजे आपल्या ॲटलिस्ट जी मशिनरी होती ती पार्शली तरी फंक्शनिंग होते. तर उगाच कशाला कोण त्याच्या अगेन्स्ट FIR करेल अनलेस काही रिअल रिझन आहे. के प्रधानमंत्री कार्यालय के मंत्री थे, उनके घर भी मैं गया था एक बार, जंतर मंत्र पे हमने धरना दिया था ये आंदोलन के खिलाफ, घर गया था। यहाँ तक कि लालू जी ने मेरा नाम लेकर संसद में भाषण किया है, फिर भी कांग्रेस को फर्क नहीं पड़ा। और उसके बाद कांग्रेस ने अरविंद केजरीवाल के साथ गठबंधन, आप पार्टी के साथ गठबंधन करके दिल्ली में सरकार बनाई, और बाद में जो पतन होना था कांग्रेस का दिल्ली में हुआ और देश में हुआ। दर्शकों को यहाँ पर हां, तर ते पतन ह्यामुळं झालं की ॲक्च्युली ती सेकंड टर्म काँग्रेसला मिळाली कशी होती हेच आश्चर्य आहे, कारण मे बी ऑपोजिशन एवढं स्ट्रॉंग नव्हतं. बट
पतन झालं ते कारण दोन नॅशनल लेवलच्या मुवमेंट्स होते. एक तर आप होती आणि नरेंद्र मोदी वॉज अ फेनॉमेनन ॲट दॅट पॉईंट. बट एवढंच होतं की ॲटलिस्ट काँग्रेस ही सगळी मशिनरी फंक्शनल तरी ठेवली होती. सो त्यामुळं एक अपोजिशन म्हणजे एक दुसरी मुवमेंट जनरेट तरी होऊ शकली, कारण ते तेवढे तरी त्यांनी देश हे नव्हता केला, चोक नव्हता केला. ये बात बताना जरूरी इंडिया अगेंस्ट करप्शन के बाद अन्ना इंडिया अगेंस्ट करप्शन के खिलाफ हो गए थे मन में, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं थी बात करने, इसलिए उन्होंने बोला कि आप लिखिए ब्लॉग। मेरे साथ एक साथी थे, वो आए, वो नहीं आए, उनका मैं नाम नहीं लेना चाहते तो उसमें इसमें उसमें उनको उनको घसीटना नहीं चाहता, लेकिन फिर मैं ही लिखता गया। तो ब्लॉग में क्या लिखा, ब्लॉग में ये नहीं लिखा था कि ये आंदोलन को, ब्लॉग में लिखा था मैं ये कमिटी डिसमेंटल करने जा रहा हूँ, ये गैंग ऑफ 4 हो गई है, ये ही ब्लॉग लिखे थे हमने। सारे ब्लॉग मुझे मन्ना मुंह से बोलते थे, मैं लिख देता था, और वही ब्लॉग जिस ब्लॉग ॲक्च्युली अण्णा मुवमेंट नंतर काही टॉप लीडर्स कडून हायजॅक झाली होती, विच इज ट्रू. बट आय गेस दॅट इज हाऊ ऑल द मुवमेंट्स आर. इव्हेंच्युअली जे लीडर्स असतात त्यांच्याकडे जातात. ऑल्दो इट डिडंट टर्न आउट टू बी द वे आय वॉन्टेड इट, बट लेट्स सी व्हॉट ही वॉन्ट्स. इट्स नॉट लाईक दॅट वॉज द इनिशियल प्लॅन, दॅट जस्ट हॅपन्ड. अन्ना ने डिसोन किया, वही एक ब्लॉग था जो अन्ना ने हाथ से लिखा था और नीचे साइन किया था, इसलिए और आपके ऊपर मेरे ऊपर आ गया और मैं किस्मत से बच गया, क्योंकि वो उसने हाथ से लिखा था, वो तथाकथित मौन में थे तब वो बात हुई थी। खैर वो बात कई बार मैं बोल चुका हूँ। मेन बात यह है कि उस आंदोलन ने जो बहुत चीजें हमने खोई है उस आंदोलन में, एक आजादी खोई, आज की तारीख में जो फांसीवाद जैसी स्थिति देश में है उसका जिम्मेदार वो आंदोलन। दूसरा उम्मीद खोई, ताकि आज इतने बड़े अन्याय हो रहे हैं, यानी आपको वो 87% करेंसी एक दिन में ना गायब हो गई, वरना लोग रास्ते पे आते, लेकिन इंडिया अगेंस्ट करप्शन में उन्होंने देखा कि रास्ते पे आने के बाद लोग अपनी पार्टी बनाते हैं और अपना देखते हैं, और हम अपने ऊपर केसेस ले लेते हैं, लोग रास्ते पे आना बंद हो गए। तो ये जो अब ॲक्च्युली इंडियाच्या बाबतीत कसं आहे की लोक रस्त्यावर येतात, दॅट इज अन एक्सेप्शन. आणि युजली लोकांना एक उदासीनता असणं की येऊन मी काय प्रोटेस्ट करत काय होऊ शकेल, ते एक नॉर्म इंडियाचा. त्याचं एक दुसरं एक्झाम्पल आहे निर्भया. जसं की निर्भयाच्या केसमध्ये एक गँगरेप झालेला आणि तिचा नंतर मृत्यू झाला अनफॉर्च्युनेट. आता त्याच्या अगेन्स्ट खूप प्रोटेस्ट झाल्यात. आय डोंट नो प्रोटेस्टनी काय होतं, बट दॅट वॉज अन एक्सेप्शन. इंडियामध्ये कसं आहे, एक थोडीसा रिझन लागतं ट्रिगर व्हायला, एक मुवमेंट, आणि ती जर मुवमेंट झाली तर लोक पाईल ऑन करतील. पण ओव्हरऑल जसं की गँगरेप वगैरेच्या सारख्या केसेस येत असतात न्यूजमध्ये वगैरे, पण असा काय प्रोटेस्ट होत नाही, कारण लोकांना माहिती आहे मी जरी गेलो प्रोटेस्ट करायला, जसं की रिझर्वेशनच्या अगेन्स्ट पुण्यामध्ये एकदा हे झालेलं एक मार्च होता, त्याच्यामध्ये मी गेलेलो कारण मला इंजिनिअरिंगची ॲडमिशन व्हायची होती अजून. पण हार्डली तिथं काय एक 50-60 लोक आलेले आणि त्याचा काही फायदा नव्हता 50-60 लोकांचा येऊन तिकडे. सो युजली प्रोटेस्टला इंडियात जात नाहीत लोक. रेअरली असं होतं की फॉर सम अदर रिझन लोक यायला लागतात. जसं की अण्णा हजारेंच्या केसमध्ये अण्णा वॉज अ व्हेरी गुड, काय म्हणतात त्याला, सिम्बॉलिक पर्सनॅलिटी, हू लोकांना वाटलं की हू विल ॲक्ट अगेन्स्ट करप्शन. सो मे बी त्यामुळे ती मुवमेंट सुरू झालेली. जसं किंवा निर्भयाच्या केसमध्ये आय डोंट नो का तो स्पार्क लागला आणि मग अख्खा इंडियाने प्रोटेस्ट सुरू केले. सो आय एम नॉट सरप्राईज की असं नाही की अण्णा हजारेंच्या मुवमेंटमुळं नंतर आता कोणी येणं बंद केलं आहे. ते त्या काळात आले तेच खूप आहे. म्हणजे रस्त्यावर आलेले लोक तेच खूप आहे. असं नाही की लोकांना जरा इलेक्ट्रिसिटी बिल वाढलं किंवा इंडियातले लोक एवढे उदासीन आहेत, जसं की नोटबंदी झाली आणि कोणी येत नाहीच. दॅट इज द इंडियन नॉर्म. इट हॅज नथिंग टू डू विथ इंडिया अगेन्स्ट करप्शनची मुवमेंट. प्रधानमंत्री कहते हैं कि आंदोलन जीवी इस्तेमाल करते हैं ना, या बाकी चीजें करते हैं कि कांग्रेस सत्ता में आने के बाद जो दो आंदोलन आप बोल रहे हैं, जेपी के आंदोलन और इंडिया अगेंस्ट करप्शन, दोनों आंदोलन आरएसएस के थे, दोनों स्वाभाविक रूप से, क्योंकि आता हे ते जो बोलतोय हे, दिस इज द मोटिवेशन फॉर मी टू बी
क्रिएटिंग दॅट होल व्हिडिओ, की त्याचं असं म्हणणं आहे की इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी मुवमेंट आहे ती आर एस एस का किया धरा आहे, ती आणि जे पी मोमेंट. आता जे पी मोमेंटबद्दल मला काय माहिती नाही विशेष, बट लेट्स हिअर हिज रॅशनल अबाउट सेईंग की का इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट ही आर एस एसचा एक प्लॅन होता कसा, ते आपण ऐकूया आता. जेपी के आंदोलन में भी देवराज साहब सब अंदर थे, उनको अडवाणी साहब अंदर थे, वाजपेयी साहब अंदर थे. तो वो आंदोलन में आरएसएस तो थी. बाद में सत्ता में पहली बार सत्ता का फल कब चखा आरएसएस ने? पहली बार जब मोरारजी देसाई प्रधानमंत्री बने. दूसरा आंदोलन इंडिया अगेंस्ट करप्शन, इसमें आप लीजिए बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर, ये जो बाबा महाराज, ये लोग जो सारे हैं एक तरफ, दूसरा अरविंद और उसके साथी जो थे, उसमें से सारे साथी करीब करीब अरविंद छोड़कर बीजेपी की तरफ चले गए. हां, तर आता एक काय म्हणतात त्याला, एक फॅलसी आहे आजकाल, ती म्हणजे उलटं झालं आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की गुरूंच्या मागे वगैरे अख्खा लोक वेडे व्हायचे आणि वाटेल तसं त्यांना त्यांच्या पुढे मागे फिरायचे आणि त्यांना वाटेल ते द्यायचे. हा एक इनिशियल फेनॉमेना होता. आता उलटा फेनॉमेनॉन असा झाला आहे की एखादा स्पिरिच्युअल लीडर असेल लेट्स से, तर तो जो बोलतोय ते चुकीचंच बोलतोय असं पुढच्याला प्रूव्ह करायचं असतं. हे जे बुद्धिजीवी असतात त्यांना, की आता जसं की हा पण म्हणतोय की श्री श्री रविशंकर किंवा बाबा रामदेव, तर म्हणजे ते जेन्युनली आले असतील, हे पब्लिक फिगर्स होते आणि गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट येऊन त्यांनी प्रोटेस्टमध्ये पार्ट घेतलेला, पण ते म्हणजे त्यांचं एक स्ट्रेंथ दाखवत आहे तसं तर, कारण गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जाणं काय सोपं नसतं कोणाला. तेव्हा ऑनेस्टली आलेले एक त्या मोमेंटचा पार्ट झालेला असं मला वाटतं. कोणी असो, श्री श्री रविशंकर असो किंवा बाबा रामदेव असो. या जाएंगे, गए ही. अरविंद ने अपनी पार्टी बनाई, वो पार्टी में जो आए वो अब उसके साथ नहीं है, प्रशांत नहीं है, योगेंद्र जी नहीं है, क्योंकि उनको मालूम था कि उनको ये मालूम नहीं था कि ये इस तरह का है. तो अरविंद का जो एजेंडा था वो यही था कि एक छोटा आरएसएस वो कर रहा है, वो अगर वहां पर शहादत हो जाती, यानी अन्ना आंदोलन में अन्ना ने जो बेसिक बात की अन्ना की वहां से आए वापस, क्योंकि वो चाहते थे कि अन्ना का अनशन चलता रहे और एक दिन अन्ना का शहादत हो जाए, ताकि उसके ऊपर इंडिया अगेंस्ट करप्शन के नाम पर ये लोग सत्ता में. आता हे सगळं इमॅजिनेशन आहे. आय डोंट नो हाऊ ही वॉज पार्ट ऑफ इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि त्याचं कसं काय एवढा त्याचा विश्वास उठाला. पण ॲज फार ॲज आय नो, ती मुवमेंट अशी होती की अण्णा हजारे बिकम अ नॅशनल आयकॉन, कारण ही लुक्ड द पार्ट ऑफ गांधीजी आणि ही ब्रॉट एव्हरीबडी टुगेदर. तर ते निर्भयाच्या केसमध्ये तसं झालं नाही. क्रिटिकल मास फॉर प्रोटेस्ट जनरेट झालेलं, तसं अण्णा हजारेंनी तो क्रिटिकल मास क्रिएट केला, अवेअरनेस क्रिएट केली की पीपल हॅड समबडी टू फॉलो. आणि मग त्यामुळे बरेच लोक फॉलोअर झाले, इन्क्लुडिंग केजरीवाल, इन्क्लुडिंग कुमार विश्वास आणि इन्क्लुडिंग हे जे कोणी होते ते. सो तिथपर्यंत ती मुवमेंट बरोबर चाललेली आणि इव्हेंच्युअली असं झालं की प्रोटेस्ट करून करून काय फायदाच होत नव्हता, कारण गव्हर्नमेंट बजच करत नव्हती. फर्स्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट बज करत नव्हती आणि सेकंड ऑफ ऑल ज्या रिझनसाठी ती मुवमेंट होती ती म्हणजे जनलोकपाल बिल. त्या जनलोकपाल बिलमध्ये पण काय असा फार विशेष अर्थ नव्हता. द ओनली रिझन पीपल वर प्रोटेस्टिंग फॉर इट बिकॉज ती मुवमेंट सुरूच झालेली त्याच्या अगेन्स्ट आणि लोकांना असं काहीतरी करायचं आहे मला करप्शनच्या अगेन्स्ट, म्हणजे काय करायचं हे माहिती नव्हतं, म्हणून ते जनलोकपालच्या अगेन्स्ट होते वॉट एव्हर. बट नंतर ती मुवमेंट कन्वर्ट झाली की ओके, आता आपल्याला जर काही ॲक्शन घ्यायच्या असतील तर वी हॅव टू फाईट इलेक्शन्स, असं इव्हेंच्युअली रिअलाईज झालेलं. कारण असं नव्हतं की खूप पार्टिसिपेशन झालं अण्णा हजारेंच्या मुवमेंटला आणि त्याचं काही फळ झालं, काहीच नव्हतं झालं त्याचा इफेक्ट. आणि मग त्याच्यानंतर कन्सेन्सस असं झालेलं आहे, नॉट जस्ट द लिडरशिप बट इवन इन द फॉलोअर्स. जसं की मी एक फॉलोअर होतो त्या मुवमेंटचा, की आता इलेक्शनमध्ये उभं राहणं काय चुकीचं आहे. तिथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं. तिथपर्यंत असं नव्हतं की केजरीवाल फार आर एस एस बनवायचे होते वगैरे. केजरीवाल वॉज जस्ट पार्ट ऑफ द मुवमेंट आणि ऑब्व्हियसली कुठल्याही मुवमेंटच्या काही स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज असतात ज्याच्या अराउंड सगळं बनायला लागतं. बट वन्स ही बिकेम द चीफ मिनिस्टर अँड ही इज गव्हर्निंग द स्टेट व्हेरी नाईसली,
त्याबद्दल काही मला इश्यू नाही आहे आणि तिथपर्यंत पण सगळंच नीट झालं. पण प्रॉब्लेम कुठे झाला, वेअर द मोमेंट वेंट रॉंग इज केजरीवालनी सगळंच कंट्रोल स्वतःकडे घेतलं. पण मला असं वाटतं की तो त्याच्या पर्सनॅलिटीचा ट्रेट असणार आहे की काही लोक कंट्रोलिंगच असतात आणि आपण अशा लोकांबरोबर राहिलेलो पण आपण काम पण करतो की ते स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज असतात. म्हणजे आता तुम्ही कुठलं वेकेशन जरी प्लॅन केलं आणि त्याच्यामध्ये तुमचे काही फ्रेंड्स असतात जे तुम्हाला माहिती असतं की ते आलं की ते ठरवणार की हीच ॲक्टिव्हिटी करायची आहे, मग ते सगळ्यांना कन्व्हिन्स करतात आणि ते नाही झाले तर ते चिडतात वगैरे आणि मग मूड खराब होतो. तर म्हणजे आपण आपल्या कॉलेजच्या ट्रिपच्या पण वेळी बघतो की काही पर्सनॅलिटीज टेन टू टेक ओव्हर द सिच्युएशन. तसा केजरीवाल होता आणि मग that's where the things went wrong because of his personality. But it's not like the motivation was not a issue. What he's doing right now is not a issue. But uh, uh, it just happens that now he is the only person there who is controlling everything and it's like आता त्याचीच एक पर्सनॅलिटी कल्ट झालाय मोर दॅन दॅट बिंग अ नॅशनल मुवमेंट. बट त्याचा मी असा ॲनालिसिस नाही करणार की तोच त्याला आर एस एसच बनवायचे होते, त्यालाच सगळं ते म्हणजे हिस्ट्री मॅटरच नाही करत असं नाही आहे. ती हिस्ट्री डज मॅटर बिकॉज दॅट मोमेंट वॉज अ जेन्युइन मोमेंट. देन द नोबडी न्यू वॉट टू डू नेक्स्ट. एक अटेम्प्ट केला मग त्यांनी एक आप बनवायचा आणि इट वॉज लाईक फर्स्ट टाइम फॉर एव्हरीबडी. सो दे ट्राईड देअर बेस्ट अँड दिस इज हाऊ इट टर्न आउट टू बी. इट्स नॉट लाईक दिस वॉज द प्लॅन ऑल अलाउड. लेकिन आरएसएस का वो लार्जर स्ट्रैटेजी थी. आरएसएस कोई छोटी स्ट्रैटेजी नहीं करते, भले वो सक्सेसफुल होती है फेल होती है वो बात अलग है. आणि आर एस एसचा तर ह्या मुवमेंटचा लांबपर्यंत संबंध नव्हता. कारण ही मुवमेंट तयार झाली बिकॉज म्हणजे लोकांचा सपोर्ट असणं ही एक पॉवर असते. म्हणजे एखादा श्रीमंत असतो माणूस, एखाद्याकडं लोकांचा सपोर्ट असतो, दॅट पर्सन इज रिच इन दॅट रिस्पेक्ट. तर तशी ती मुवमेंट वॉज रिच इन दॅट रिस्पेक्ट. इट हॅड अ नॅशनल कवरेज अँड देन they had to come into, nobody wanted to start a political party at that point. कारण त्यांना वाटलेलं की आंदोलन करून गांधीजींसारखं वागून होऊ शकतं, पण गोष्टी नाही झाल्या. काँग्रेस वॉज वर्स देन ब्रिटिश गव्हर्नमेंट. सो इन द एंड दे डिसाइडेड की ओके ना वी हॅव टू फॉर्म अ पॉलिटिकल पार्टी. आणि आणि मग त्यांनी फॉर्म केली आणि मग त्यांनी इलेक्शन लढलं आणि त्यांनी बी जे पीच्या अगेन्स्ट पण चांगलंच लढलं, असं नाही की मजा म्हणून लढले. सो आर एस एसचा आणि आपचा आणि ह्याचा लांबपर्यंत संबंध नाही आहे. हे इमॅजिनेशन आहे ह्या माणसाचं. लेकिन उनकी ओवरऑल स्ट्रेटेजी ये थी कि ये बस एक बीच का अरेंजमेंट है अरविंद का आंदोलन, बाद में हमें आना है. तो उस तरह से उन्होंने किया. जहां तक प्रधानमंत्री के आंदोलन जी कहते हैं, तो प्रधानमंत्री जी ने जब भी कोई चीज कही है तो उससे उल्टा उनकी पार्टी ने किया है. जैसे कि उन्होंने जीएसटी के खिलाफ बात की, जीएसटी लागू रात को लाइट लगा के उन्होंने किया. तासन-तास बोलू नहीं, शकतो. मैं हजार चीजें बता काय सकता हूँ. विशेष एक नाही. चीज थोड़ी है, पता था कि आरएसएस जुड़े हुए थे और उन्होंने ये स्ट्रैटेजी बनाई. अरे अरुण जेटली जी के घर में ही मीटिंग्स होते थे, उसके फोटोग्राफ्स भी अवेलेबल है. प्रशांत देखिए. तर अरुण जेटली वॉज द पार्ट ऑफ ऑपोजिशन आणि ही जी सगळी मुवमेंट होती अँड एव्हरीथिंग वॉज हॅपनिंग वॉज डिस्ट्रॉईंग द UPA गव्हर्नमेंट विच वॉज इन पॉवर फॉर लाईक टेन्स ऑफ इयर्स. सो ऑब्व्हियसली अरुण जेटलीच्या घरी जर मीटिंग झाली तर काय असं आश्चर्य नाही आहे. कुमार विश्वास का मैं बात नहीं करना चाहता, क्योंकि कुमार विश्वास उदाहरण दीजिए ना, योगेंद्र यादव जी भी उसी यूट्यूब के तहत, जैसे आरएसएस एक माया है ना, वैसे केजरीवाल की माया है. लोग सोचते हैं कि इतना आदर्श आदमी जिन्होंने अपने बच्चों की कसम खा के कहा था कि मैं कांग्रेस के साथ नहीं जाऊंगा जिस दूसरी सरकार बना. यानी पुराने खिलाड़ी भी इतना झूठ बोलने के लिए टाइम लेते हैं. तो इन्होंने तो पहले दिन से शुरुआत की, मैं राजनीति में कभी नहीं आऊंगा, हम राजनीति में कभी नहीं आएंगे, ये सब. तो आता हे जे केजरीवालचं केसरीजम, ऑल्दो मी पर्सनली केजरीवालला हेट करतो, आय डोंट लाईक हिम, आय एम नॉट अ केजरीवाल फॅन. पण हे जे 2 एक्झाम्पल दिलेत हे मी म्हणजे लाईव्ह हे मी फॉलो करत होतो या गोष्टी. पहिला म्हणजे की आम्ही राजनीतीत येणार नाही, ते कोणालाच यायचं नव्हतं कारण ती मुवमेंट होती आधी. त्यांना असं वाटलेलं की प्रोटेस्ट करून
आणि अण्णा हजारेंचं पण तेच एक फिलॉसॉफी आहे की पॉलिटिक्समध्ये कधी जायचं नाही. सो इनिशियली तीच होती सगळ्यांची फिलॉसॉफी, पण त्यांनी बघितलं की तुम्ही किती मोठा प्रोटेस्ट करा, तुम्ही वर्षानुवर्ष जरी जंतर मंतरवर थांबला आणि लाखो लोक थांबले तरी पार्लमेंटमध्ये काय होतं हे त्याच्याने अफेक्ट होत नाही. सो बेसिकली प्रोटेस्ट करून काही फायदा होत नाही हे बघितलेलं त्या मुवमेंटनी. सो त्यामुळं केजरीवालनी नंतर ठरवलं की ठीक आहे पॉलिटिक्समध्ये यायचं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की नंबर्स असे झालेले फर्स्ट इलेक्शनमध्ये की काँग्रेस तर गेलीच होती सत्तेतून, पण ते मग दोन टॉप पार्टीज होत्या, आप आणि बी जे पी. काँग्रेस बी जे पीकडे जाणार नव्हती. सो काँग्रेसने सांगितलं आम्ही आपला सपोर्ट देऊ आणि तुम्ही गव्हर्नमेंट फॉर्म करू शकता. मग आपनी त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट फॉर्म करण्यात नुकसानी काय होती, म्हणजे एव्हरीबडी वॉन्टेड दॅट एक्साइटमेंट अँड एव्हरीबडी वॉन्टेड देम टू फॉर्म द गव्हर्नमेंट. सो त्यांनी बाहेरून सपोर्ट घेतलेला. दे असं नाही की काँग्रेस वॉज पार्ट ऑफ दॅट गव्हर्नमेंट, दे जस्ट सपोर्टेड फ्रॉम आउटसाइड. वहां पर प्रशांत भूषण या योगेंद्र यादव जैसे जैसे यूटोपियन लोगों की जो सपने देखते हैं, आइडियलिस्ट के आदर्श के उसमें उतरने का दिल करता है, तो वो उनके साथ हुआ। हाँ एक्झॅक्टली, खैर वो लोगों में चेतना थी तब. आणि सुबह का ही बोला चेतना जाता मिसिंग होता होती, है। इंडियामधूनच मिसिंग होती फॉर इयर्स टुगेदर. पण ती या मोमेंटनी आणि आप ह्या फेनॉमेनाने लोकांमध्ये एक नवी चेतना आली होती. सो त्याचा that is the history of the moment, but it's not like in the end it didn't turn out to be great, but ठीक है whatever it is what it is. मतलब उसका या उसको देश को जो बनाया गया था 70 साल में, उसको बर्बादी के कगार पर लाके खड़ा कर दिया है। मैं नहीं मानता कि आरएसएस या बीजेपी ने अपना एजेंडा कभी छुपाया था। जो उन्होंने बोला गाय को माता मानेंगे, या फिर उन्होंने बोला था कि हम मुसोलिनी और ये अपना हिटलर की जो पार्टियां हैं, डॉक्टर मुंजे गए थे वहां पर, हेडगेवार ने आरएसएस बनाई, तो पैटर्न ही इटालियन था और वो फैसिज्म का था, तो उन्होंने छुपाया था, कभी नहीं छुपाया था। अब ये बात अलग है कि उन्होंने जो प्यादे आगे किए वो छुप छुप कर आए और आपको लगा वो मसीह है। और जनलोकपाल नाम की चीज इतनी यूटोपियन थी। देखिए एक आपका संविधान है, उसके ऊपर एक जनलोकपाल बन सकता है क्या? आज आप बोल रहे हो संविधान चाहिए, मनुस्मृति नहीं चाहिए, तो जनलोकपाल एक अलग ही मनुस्मृति थी। तो जनलोकपाल भी कोई तो हैंडल करने वाला था ना, तो वो उच्च जाति का ही होता। जो कमिटी बनी थी उसको देख आता ही जे जनलोकपालबद्दलचं क्रिटिसिझम आहे ना, दॅट आय अग्री, बट द थिंग इज जनलोकपाल वॉज जस्ट अ साईड शो. लोकांमध्ये चेतना होती त्या काळात, बिकॉज देर वॉज अ मोमेंट वेअर विच हॅड नॅशनल सपोर्ट. सो दे थॉट समथिंग इज गोइंग टू हॅपन आफ्टर अ लॉन्ग रेन ऑफ काँग्रेस. हुए। ये सारी चीजें किसको मालूम है? लालू जी को अच्छी तरह से वाकिफ थे। लालू जी ने सबसे ज्यादा भोगा इसकी वजह से ये है कि वो क्योंकि सबसे अच्छा किया गया और इसलिए उनको ये सारी मुश्किलों का सामना करना आज भी पड़ रहा है। तो ये बात लालू जी जानते थे, स्वामी अग्निवेश जानते थे, कांग्रेस पार्टी की आला कमान को पता तक नहीं। मैंने खुद अपने आंखों से देखा है, जैसे आप हम जैसे लोग जो थे आम आदमी, वो अरविंद के पीछे गए, तो इसका मतलब वो आरएसएस के पीछे ही गए। लेकिन ये तो जैसे मैं या मेरा जो दोस्त है वो सिर्फ बिन बजा रहा था, आप बस पीछे पीछे गए। वो प्रेजेंट किया गया था उस समय, उसमें एक आदर्श हिंदुस्तान, एक आदर्श इंडिया दिखाने की जो कोशिश की गई थी, करप्शन की या ये सारे मुद्दे थे। आप मानते हैं कि कांग्रेस भी उसे उस समय सही तरीके से हैंडल नहीं कर पाई या उसे बेहतर तरीके से हैंडल किया जा सकता था? और जो लूज स्टेटमेंट दिए गए या फिर मीडिया में जिस तरह से चीजें रोज आ रही थी, इसका एक एग्जांपल दूंगा कि अभी जो कैग कंट्रोलर एंड ऑडिटर जनरल थे विनोद राय, उनको तो माफी भी मांगनी पड़ी पूंजी स्कैम और वो सारी चीजों को लेकर। वो उस समय जब ये सारी चीजें बड़े पैमाने पर चल रही थी, कांग्रेस ने ना उसको डिफेंड करने की कोशिश की, ना उसे रोकने की कोशिश की। कांग्रेस का एरोगेंस भी कहीं ना कहीं इसमें आया था, जिस वजह से कांग्रेस की जो फ्रंट के नेता थे, उनको कुछ भी नहीं मालूम। ओके जाऊ दे. आता फ्रायडेचे रात्री 10:30 वाजतात, त्यामुळं ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात होती आहे.
तर त्यामुळे मी हा व्हिडिओ आता थांबवेल थोडाफार आणि मग जेव्हा केव्हा वेळ मिळेल ऐकायचा आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल रिॲक्ट करायचा, ह्या पार्टचा रिॲक्शन मी ऐकेल लोकांची आणि मग ठरवू आपण की ह्याला पुढे कुठे न्यायचं. बट अजून मी काय बोलणार म्हणजे इथेच मला मी जराही ॲग्री नव्हतं करत ह्याच्यावर, ह्या हिस्ट्रीवर. कारण मी एक कन्वर्ट आहे म्हणजे बॉर्न अगेन लेफ्टिस्ट आहे मी. तर मी आधी ह्या मोमेंटचा एकदम मोठा फॅन होतो, फॉलोअर होतो आणि त्याच्यानंतर मी कन्वर्ट झालेलं बी जे पीला. त्याच्यानंतर मी परत रिकन्वर्ट झालो अगेन्स्ट बी जे पी. सो बिकॉज अँड आय हॅड लिव्ड थ्रू दिस एक्सपिरियन्स अँड इवन लाईक in news and emotionally also I was like part of some excitement and then turned against Kejriwal completely. So I wanted to make this video, but ठीक आहे. माझा निवांत व्हिडिओ मी एंड करतो कारण ही वेळ बोलण्याची नाही आहे तर काही निराळा करण्याची आहे, झोपायची आहे. त्यामुळं ठीक आहे. आय वेट फॉर रिॲक्शन व्हिडिओज आणि त्याच्यानंतर आपण पुढचं कंटिन्यू करू हे व्हिडिओ कॉन्व्हर्सेशन.